मित्रांनो, तुम्हाला मी यापूर्वी सांगितलं होतं की मी तुम्हाला अनेक राशींच्या जातकांची गोष्ट सांगणार आहे। आज आपण चर्चा करणार आहोत मेष राशीच्या जातकाची। मी त्याला भावाला विचारलं, असं काय घटना घडली आहे का त्याच्या आयुष्यात, तुमच्या लक्षात आहे का, तुमच्या निदर्शनात आहे का, की ती गोष्ट त्याच्या मनाला लागली। वेळ, तो प्रसंग ज्यावेळी घडला त्यावेळी ग्रहण लागलं होतं, चंद्रग्रहण होतं। तो म्हणाला की मला असं काहीतरी दिसलं समोर येऊन, मी बांधलो होतो मला आणि मी एकदम दचकलो, दिसलं आणि कोणतरी माझ्यावर हसलं। असा मेष राशीच्या जातकाला कुठे सावधानगिरी बाळगायला हवी, कसं वागायला पाहिजे, काय पथ्य पाळायला पाहिजे, या गोष्टीतून तुम्हाला कळत असेल। मित्रांनो, ह्या तुम्हाला गोष्टी सांगतोय ना, याचा मागचा उद्देश एवढाच आहे की तुम्हाला त्या राशीच्या जातकांना आपला स्वभाव गुणधर्म कळून येईल, आपल्यामधील उणीवा दूर करता येतील, आपल्यामधील कमजोऱ्या दूर करता येतील, कमतरता दूर करता येतील। कारण आजचं वर्तमान तेच उद्याचं भविष्य। सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा। नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी गिळुसकर। मित्रांनो, तुम्हाला मी यापूर्वी सांगितलं होतं की मी तुम्हाला अनेक राशींच्या जातकांची गोष्ट सांगणार आहे। मागच्या भागामध्ये मी तुम्हाला सिंह राशीच्या जातकाची गोष्ट सांगितली होती। आज आपण चर्चा करणार आहोत मेष राशीच्या जातकाची। मित्रांनो, मेष रास म्हणालो की त्या मेष राशीचं जे बोधचिन्ह आहे ते आहे मेंढ्याचं। परत ह्या राशीचं तत्व आहे ते अग्नितत्व आहे आणि या राशीचा स्वामी ग्रह आहे तो आहे मंगळ। ह्या सर्व गोष्टीला जर आपण बघितलं, म्हणजे त्याचं बोधचिन्ह म्हणा, त्याचं तत्व म्हणा, तर ह्या सर्व गोष्टींना जर आपण समोर बघितलं, त्यांचा जर स्वभाव गुणधर्म, त्यांचा गुणधर्म बघितला, तर ते अग्नितत्व म्हणजे समजूनच चुकला असेल तुम्ही। परत मंगळ ग्रह म्हणजे तो सुद्धा गरम आहे आणि मेंढा बघितला तर तो कधीसुद्धा असा ठोकायला, टक्कर द्यायला तयार। म्हणजे तिन्ही जर आपण विचार केला, त्या बोधचिन्हाचा विचार केला मेंढा म्हणून, किंवा त्या अग्नीचा विचार केला, किंवा त्या ग्रहाचा विचार केला, तरीसुद्धा तुम्हाला या तिन्ही गोष्टीतून एकच समजून येते, ते म्हणजे हा व्यक्ती असेल, ह्या राशीचा जातक हा नेहमी अग्रेसर असतो, रागीट असतो, लगेच भडकणारा असतो, असा एकंदरीत त्याचा स्वभाव असतो। मित्रांनो, ही जी गोष्ट आहे 1998ची गोष्ट आहे। म्हणजे 1998मध्ये माझ्याशी या राशीच्या जातकाच्या भावाने माझ्याशी संपर्क साधला होता, योगेश म्हणून। योगेशने माझ्याशी संपर्क साधला आणि तो मला भेटले ते येऊन की माझा भाऊ आहे तो जरा विचित्र वागतो, कधी भडकतो, कसाही भडकतो, वेळ काळ परिस्थिती बघत नाही, विचित्र वागतो, छोटा भाऊ आहे आणि एवढ्या वयामध्ये सुद्धा तो असा वागतोय, पुढे जाऊन कसं होईल, याची धास्ती आईवडिलांना आहे, मला सुद्धा आहे, मोठा भाऊ म्हणून। मी तुमच्याबद्दल ऐकलं होतं म्हणून तुमच्याशी संपर्क साधला, तर काही उपाययोजना होतील का। बऱ्याच ठिकाणी आम्ही त्याला दाखवलं, मानसोपचार तज्ज्ञाला सुद्धा दाखवलं, अनेक ज्योतिषे, अनेक भटजी, त्याच्यावरती अनेक प्रयोग केले गेले, अनेक प्रकारे आणि अनेक लोकांनी, पण काय त्याच्यामध्ये फरक पडत नाही। पण तुमच्याकडे काहीतरी ठोस उपाय मिळेल असं मला सांगण्यात आलं। माझ्या एका मित्राने मला सांगितलं की इथे तुम्हाला नक्की उपाय मिळेल, तुम्ही जाऊन एकदा भेटा म्हणून। आणि ते माझ्याकडे भेटीला आले, त्यांनी मला त्याचं सर्व डिटेल दिलेत, ते सविस्तर सर्व मी बघितलेत, त्याची कुंडली बनवली, त्याचे ठोकताळे काढले, त्याचं गणित केलं
ज्या दिवशी ते मला भेटले त्या दिवशीचं मी त्यांना सांगितलं की तुम्हाला जे काही प्रश्न असतील मनात ते आज मला प्रश्न विचारा, त्या प्रश्नानुसार मी ठरवेन आणखीन, आणि मी प्रश्नकुंडलीसुद्धा काढेन, असं म्हणून त्यांच्याशी मी चर्चेला सुरुवात केली. आधी मला थोडक्यात माहिती द्या तुमच्या भावाची, नक्की काय घडते, काय विचार आहे, काय असा तो वागतोय, म्हणजे तुम्हाला काय निदर्शनं देते. ते सांगायला लागले की शाळेत गेला तर शाळेत रोज कोणावर नाही कोणावर भांडण करून येतो. शेजारी पाजारी जर खेळायला गेला कुठे तर भांडण करून येणार, कुठले नातेवाईकाकडे गेला तर तिथे भांडण करून येणार. म्हणजे प्रत्येक वेळी कुठे ना कुठेतरी जी भांडणं असतात, वाद असतात, विवाद असतात, हे आता रोखणं गरजेचं आहे. आणि ह्या वयात म्हणजे तो त्यावेळी काहीतरी 6वी-7वीला होता, तो भाऊ त्याचा छोटा भाऊ. म्हणजे ठीक आहे, त्याला एकदा घेऊन या माझ्याकडे, तोपर्यंत मी हे सगळं सविस्तर बघतो, त्याची कुंडली बघतो, ग्रहदशा बघतो त्याची, आणि त्यानुसार मग आपण ठरवूया. आणि मग ते निघून गेलेत आणि मी सांगितलेल्या दिवशी ते परत हजर झालेत आपल्या भावाला घेऊन. भाव समोर बसला होता. मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, ज्योतिषशास्त्र म्हणा किंवा मानसशास्त्र म्हणा, वास्तुशास्त्र म्हणा, ह्याच्यामागे मनच काम करत असते. एक मानसशास्त्रच ह्याच्यामागे फक्त मानसशास्त्रच काम करत असते. मनावरती त्या ग्रहताऱ्यांचा जो प्रभाव असतो त्यानुसार तो समोरची व्यक्ती वागत असते, त्या प्रभावानुसार. आणि महत्त्वाची गोष्ट सुरुवातीलाच मी सांगितल्याप्रमाणे ह्या राशीचा जो स्वामी आहे तो मंगळ आहे, म्हणजे गरम डोक्याचा. परत ह्या राशीचं तत्व आहे ते अग्नितत्व आहे, म्हणजे गरम डोक्याचा. परत ह्या राशीचा जो बोधचिन्ह आहे तो म्हणजे मेंढा, तो पण गरम डोक्याचा. कधी काय करेल, कधी जाऊन ढूस देईल, सांगता येत नाही. आता तिन्ही गोष्टी ह्या गरम डोक्याच्या आहेत. मग नक्कीच ह्या राशीची जी व्यक्ती असते ती थोडीशी गरम डोक्याची असते, लगेच भडकणारी, लगेच राग येणारी. पण ह्याचं थोडंसं विचित्र वागणं होतं. आता तो माझ्या समोर बसला होता. मी त्याला मग काही प्रश्न केले. अरे काय बाळ, अनिल, त्याचं नाव अनिल. काय बाबा, कितवीला आहेस तू? 7वीला आहे. म्हणजे भाषा बघा, त्याचा आवाज, 7वीला आहे. अच्छा, मग तुला कुठला विषय आवडतो? आवडतो ना, इतिहास आवडतो. अच्छा, इतिहास आवडतो. इतिहासामध्ये तुला कोण आवडतो, म्हणजे कुठला असा कॅरेक्टर आवडते? मला छत्रपती शिवाजी महाराज आवडतात. अच्छा, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तुला काय माहिती आहे, काय अभ्यास आहे? त्याने अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण त्यांची जन्मतारीखापासून सर्व गोष्टी सांगायला सुरुवात केली. तेव्हा मला समजलं की खरोखर हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भक्तच आहे, त्यांच्यावरती प्रेम करणार आहे आणि त्याला इतिहास आवडतो आहे. मग त्याला मी विचारलं, बाळा तू असा भडकतोस का, काय होते? मला राग येतो. अरे पण राग येतो समजलं मला, राग येतो आल्यानंतर आपण भडकतो, पण तो का राग येतो? काय कसले प्रश्न विचारता तुम्ही मला? राग कशाला येत असेल? उलट बोलला. लक्षात घ्या. तर मी समजलो हा उद्धट झालेला आहे. मग त्याला सांगितलं मी की 1 मिनिट तू आतल्या रूममध्ये बस. ऑफिसला 2 रूम होत्या. सांगितलं तू आतल्या रूममध्ये बस, बाहेरच्या रूममध्ये बस, मी थोडा तुझ्या भावाबरोबर बोलतो. जे काय माझं आणि त्याचं तिथे संभाषण झालं होतं, आता सर्व संभाषण मी इतंभूत तुम्हाला सांगत नाही आहे. त्यानंतर मी थोडासा समजून चुकलो होतो. काहीतरी अशी काय घटना त्याच्या आयुष्यात घडलेली आहे लहानपणी की ती त्याच्या मनाला कुठेतरी टोचून गेलेली आहे. मग मी त्याला भावाला विचारलं, असं काय घटना घडली आहे का त्याच्या आयुष्यात, तुमच्या लक्षात आहे का, तुमच्या निदर्शनात आहे का, की ती गोष्ट त्याच्या मनाला लागली आहे? नाही, असं काय आठवत नाही, समजत नाही मला.
अवगत नाही आहे, तरीसुद्धा बाबांबरोबर बोलावे लागेल, आईबरोबर बोलावं लागेल आणि बघायला लागेल तुम्ही म्हणताय तसं. म्हटलं ठीक आहे, तुम्ही एक काम करा, परत येताना तुम्ही आईवडिलांनासुद्धा बरोबर घेऊन या, आपण त्यांच्याशी चर्चा करू आणि तुमच्या भावालासुद्धा घेऊन या. त्यानुसार त्या दिवसाचा तो दिवस गेला. काही दिवसानंतर सांगितल्याप्रमाणे त्याचे आईवडील, तो योगेश आणि अनिल हे चौघं आले. आम्ही आईवडिलांशी चर्चा केली की नक्की असं काय आहे, कुठली घटना काय घडली आहे का त्याच्या आयुष्यात जी तुम्हाला माहिती आहे, त्याचं नॉलेज आहे. तर वडील म्हणाले की मला तरी आठवत नाही असं काय घडलं आहे. मग त्याच्या आईला विचारलं, असं काय घडलं आहे का, तुम्हाला काय आठवते आहे का, कुठेतरी बाहेरगावी गेले असताना किंवा कुठेतरी एखाद्या कार्यक्रमामध्ये आणखीन कुठेतरी असं काय प्रसंग घडला आहे का, तुम्हाला आठवते आहे का. त्यावेळी त्यांनी सांगितलं की गावी एकदा गेलो होतो आम्ही, आणि गावी जाऊन आल्यानंतर त्यावेळी हा दुसरीला होता आणि त्यावेळेला असा काय प्रसंग घडलेला आहे त्याच्याबरोबर. त्यावेळीपासूनच तो थोडासा असा विचित्र वागायला लागला. मग तिला विचारलं मी की बाबा असं काय घडलं आहे त्याच्याबरोबर, तुम्हाला काय आठवते, काय माहिती आहे, जरा सविस्तर सांगा. मग तिने सांगितलं आम्ही गावी गेलो होतो आणि एकदा तो बाहेर खेळायला गेला होता. त्यावेळेला त्या दरम्यान तो दुसरी तिसरीला होता आणि आपल्या शेजारच्या मित्राबरोबर त्याने एका बागेमध्ये तो गेला होता, एका मालकीच्या बागेमध्ये. आणि तिथे तो आंबे काढत होते ते. त्यावेळी तेथील त्या राखणदाराने त्याला टोकलं आणि त्याला तिथे झाडाला बांधून ठेवलं होतं आणि बराच वेळ तिथे तो झाडाला बांधून राहिला होता. नंतर त्याचा मित्र तो सांगत घरी पळत आला, तो पळून आला होता, त्याला पकडलं गेलं, तो धरला गेला होता. मग आम्ही गेलो आणि त्यांची माफी मागितली आणि त्याला सोडून आणलं. त्यानंतर तो असा वागतोय. बोलो तो ही घटना कधीची आहे, ते सकाळच्या वेळेला गेले होते आणि आम्हाला कळलं त्यावेळी संध्याकाळ झाली होती. म्हणजे अख्खा दिवस आणि दुपार तिथे निघून गेली होती. आणि असं कधीतरी व्हायचा, तो कुठेतरी मित्राच्या घरी जाऊन जेवायचा, मित्राच्या घरी जायचा. त्यावेळी आम्ही पण काय लक्ष दिलं नव्हतं. आणि तो मित्रसुद्धा सांगायला आला 3-4च्या आसपास आणि त्याला पकडलं होतं 11च्या आसपास. तो अशी घटना घडली होती. तुला अच्छा, मग काय घडलं पुढे. नाही, त्याच्यानंतर आम्ही काय मुंबईला आलो वगैरे, पण त्या दरम्यानंतरच मला असं वाटते की त्याच्यामध्ये परिवर्तनात येत गेले. म्हणजे ठीक आहे, हरकत नाही, आपण बघूया. मी त्याची पत्रिका बघितली आहे आणि तुम्ही जो दिवस सांगताय त्याचा दिवस कोणता होता का सांगू शकाल का तुम्ही, तारीख सांगू शकाल का. तसं काय आठवत नाही तारीख कोणती होती, पण साल सांगू शकते मी. असं त्यांनी सांगितलं ते साल अमुक साली आम्ही गेलो होतो, मे महिना होता आणि दिवस कुठला आठवत नाही आहे, पण वेळ तर मी सांगितलं 11 ते 3-4 वाजेपर्यंत त्याला तिथे बांधून ठेवलं होतं झाडाला, आंबे चोरले म्हणून. मग मी त्या दिवशीचं त्याची कुंडली काढली, त्या दिवसानुसार अंदाजे कुंडली काढली आणि त्यानुसार मी त्याचं त्यावेळी काय घडलं असेल त्याच्याबरोबर, काय त्या ग्रहांची अवस्था असेल, काय ग्रहाची स्थिती असेल, ते सर्व मी अभ्यास केल्यानंतर माझ्या निदर्शनात आलं एक गोष्ट. त्यावेळी ती वेळ, तो प्रसंग ज्यावेळी घडला त्यावेळी ग्रहण लागलं होतं, चंद्रग्रहण होतं. आणि ह्या चंद्रग्रहणाच्या काळामध्येच त्याला ती घटना घडली होती आणि ती दुपारची होती, अगदी भर उन्हात. त्यामुळे मग मी तिला समजावून सांगितलं की ती जी काही ग्रहस्थिती होती आणि जी वेळ होती, त्या वेळेला त्याच्या मनावरती एक आघात झालेला आहे
आणि ती ग्रहस्थिती होती. त्यावेळी ग्रहण होतं, चंद्रग्रहण होतं. आणि चंद्रग्रहणाचा एकतर चंद्र हा मनाचा कारक आहे, त्यामुळे त्याच्या मनावरती त्याचा परिणाम झाला आहे. मग मी त्याला विश्वासात घेतो आणि त्याच्यावरती चर्चा करतो. 2-3 सेशन जातील, 2-3 वेळा आपल्याला त्याला आणावं लागेल तुम्हाला आणि त्याच्यावरती हे उपचार करावे लागतील. मला हरकत नाही, काय नाही, काळजी करू नका, आपण याच्यावरती उपचार करू. आणि हा त्याला आजार झाला आहे, हा आजारच आहे. तो भडकणे, रागवणे वगैरे हा आजारच आहे. मानसिक स्थिती डामाडोल होणे हा आजारच आहे. तर याच्यावरती आपण उपाय करू असं म्हणून त्यांना त्या दिवशी सुट्टी दिली. एक सांगितल्याप्रमाणे त्याने 4-5 दिवसानंतर परत त्याचा भाऊ योगेश त्याला घेऊन आला. मी त्याच्याबरोबर मग इकडच्या तिकडच्या गप्पा मारायला सुरुवात केल्या. त्याला विश्वासात घेतलं आणि गप्पा करता 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 त्याला त्या प्रसंगापर्यंत नेऊन पोचलो मी. तो प्रसंग त्याच्या आयुष्यात घडला होता लहानपणी, म्हणजे 2री-3रीत असताना घडलेला प्रसंग. त्या प्रसंगाकडे घेऊन गेलो. तो थोडासा उद्विग्न झाला त्यावेळेला ते आठवल्याबरोबर आणि माझ्याबरोबर एकेरी भाषेत बोलायला लागला. तर समजलो आता हा भडकला आहे, हा रागवला आहे. ती गोष्ट त्याला आठवल्यानंतर परत मी त्याला विश्वासात घेतला. बघ, आपल्याला याच्यातून बाहेर पडायचं आहे की नाही. तू बघ भडकतोस, रागवतोस, कोणाबरोबर कसाही भांडतोस, काही करतोस, त्याच्यामुळे तुझं नुकसान होते की नाही. तुझे मित्र किती तुटलेत, किती मित्र तुझ्यापासून दुरावले आहेत. त्यामुळे आपल्याला त्याच्यावरती उपाय करणं गरजेचं आहे. हां, काय नाही, मला काय रोग झाला आहे काय उपाय करायला. आपण रोग नाही, पण आपल्याला समजून घेतलं पाहिजे ना, आपण का असा वागतो आहे, काय होते आहे. काय नाही असं मी वागत आहे, काय नाही करत आहे. बरं ठीक आहे, हरकत नाही, तू काय करत नाही, पण आपण एक गप्पा मारू ना, चर्चा करू. असं करून परत त्याला विश्वासात घेतलं. इकडच्या तिकडच्या गोष्टी केल्या आणि मग परत त्या विषयाकडे वळलो. मग बोलता बोलता त्या विषयाकडे त्याला घेऊन गेलो. काय मग ते आंबे काढलेस की नाही, मग ते आंबे काय केलेस, मग त्या मित्रांनी काय केलं, तो आला की नाही, त्याला दम दिलास की नाही, तू एकटाच पळालास, मला नाही घेऊन गेलास, मला त्या रखवालदारांनी पकडलं आणि तू मजा बघत राहिलास, काय दम दिलास की नाही त्याला. मग त्याला बोललो मी दुसऱ्या दिवशी जाऊन, दोस्ती तोडून टाकली मी त्याच्यावर. आजपर्यंत नाही बोलत त्याच्याबरोबर, इतकी वर्ष झाली मी त्याच्यावर आता बोलत नाही. मला तो सोडून गेला, पळकुटा कुठला. बोला अच्छा अच्छा, हां अशी काय असतात मित्र तुझे, विचित्र असतात पळकुटे. त्याने तुला साथ द्यायला पाहिजे होती ना, लगेच येऊन घरी सांगायला पाहिजे होतं, म्हणजे एवढ्या वेळ तुला उन्हात उभं राहायला लागलं नसतं. हां, मूर्ख लोक असतात. तो आणखीनच तो माझ्या जवळ आला, माझ्याशी तो हळूहळू चर्चा साधायला लागला. आणि त्यावेळी एक गोष्ट लक्षात आली माझ्या बोलता बोलता, की दुपारची वेळ होती, एकदम मध्यान्हची वेळ झाली होती. तो म्हणाला की मला असं काहीतरी दिसलं समोर येऊन. मी बांधलो होतो मला आणि मी एकदम दचकलो, दिसलं आणि कोणतरी माझ्यावर हसला असा. अरे बोललो तो हा हसला असणार, रखवालदार हसला असेल. नाही काका, तो रखवालदार मी तिथे माझ्या समोरच असेल, लांबवर बसला होता एका झाडाखाली, आणि तो जो हसला ना, तो एकदम माझ्या जवळ हसला कोणतरी. मला अच्छा, कोण दिसला नाही का तुला. मग तो मागे असेल, झाडाच्या मागे. नाही, माझ्या समोर हसला, मला कळलं ना कोणतरी हसला. अच्छा, असेल तुला भास झाला असेल. नाही काका, भास नाही झाला, मला असं कळलं समोर दिसतोय कोणतरी आहे म्हणून. मला असेल काय. असं करून त्याला मी विश्वासात घेऊन एक गोष्ट लक्षात आली, की एकतर ती दुपारची वेळ होती, दुसरी गोष्ट ती चंद्रग्रहण लागला होता आणि चंद्रग्रहणाच्या काळातला तो विषय होता. आणि मित्रांनो, आपण म्हणतो रात्री, अपरात्री, मध्यरात्री हे आत्मे फिरत असतात, भटकत असतात, त्याचा आपल्यावरती परिणाम होतो. असं नाही मित्रांनो. कुठल्याही वेळेला, कुठल्याही ठिकाणी, कुठल्याही परिस्थितीत तो ज्यावेळी तिथे कार्यरत असतो आणि त्यावेळी त्याची ती एक
हे असते, वेळ असते, त्या वेळेत जर आपण त्या ठिकाणी जर गेलो तर त्याचा परिणाम आपल्यावरती होतो, त्या एनर्जीचा, त्या प्रेतात्म्याचा. आणि त्याच प्रकारे ह्याच्यावरती याचा परिणाम झाला होता. त्यांना रागीट स्वभाव समजू शकतो, सर्व ठीक आहे त्याच्या स्वभाव गुणधर्मानुसार, पण असा विचित्र स्वभाव पाहिला नव्हता मी. मग बोलता बोलता हळूहळू मी समजलो की आजही ती व्यक्ती जी आहे त्याच्यासोबत आहे. विचार केला, आता आपल्याला अनिलशी बोलायचं नाही, आपल्याला त्याच्याशी बोलायचं. मग समजलं मला आता, कोण आहेस, काय आहेस. हां, काय समजलं आता. मी सांगितलं ना, मी अनिल आहे, हे आहे. तुझ्यावर नाही बोलत आहे मी, तिथे एक आहे ना बसलेला मित्र, त्याच्याशी बोलतो आहे. तो कुठे, इथे कुठे कोण दिसतो आहे? नाही, तिथे बाहेर आहे ना, तुला नाही तू आज बाहेरच्या रूममध्ये बसलो आहे, त्याच्यावर बोलतो आहे. मग त्याच्याशी सुरुवात केली संवाद साधायला मी. काय असेल ना ते स्पष्ट सांग. तू डोळे बंद कर अनिल, डोळे बंद कर. आणि मग त्याला मी ते कानात, आपण ते कान बंद करण्यासाठी जे हे असतो, काय म्हणतात त्याला, ते मी त्याला दिलेत. बड्स असतात ते असे, ते कानात घातले त्याला. त्याला सांगितलं शांत बस, तुला ऐकायला येते आता काय मी बोलतो आहे ते? नाही येत आहे, थोडंसं ऐकायला येते. बरं ठीक आहे. आणि मग मी जो त्याच्याशी संपर्कात आलेली जी होती व्यक्ती, त्याच्याशी संपर्क साधायला सुरुवात केली. म्हटलं बाबा बोल आता, तू अनिल नाहीस एवढं मला लक्षात आलं. जो याला त्रास देतो आहेस, ह्याच्याकडून त्या गोष्टी करून घेतो आहेस, तू अनिल नाहीस, नक्की अनिल नाहीस. आता सांग काय ते. हळूहळू अनिलला हिप्नोट केलं. अनिलशी मग ते कानातले त्याला सांगितलं मी काढ, आणि अनिलशी बोलता बोलता त्याला मी हिप्नोट केलं. आणि मग त्याच्याशी संवाद साधायला सुरुवात केली. संवाद साधता साधता लक्षात आलं की तो सुद्धा एक मुलगाच आहे. आणि तो मुलगा झाडावरून पडून, ज्या झाडाला त्याला बांधला होता त्या झाडावरून पडूनच त्याचा मृत्यू झाला होता 1 वर्षापूर्वी, आणि आंबे चोरत असताना. आणि त्यावेळेला जो रखवालदार होता, त्या रखवालदाराच्या भीतीने तो पडला होता. पण तो पडून मेल्यानंतर तो रखवालदार नोकरी सोडून गेला होता. त्याला वाईट वाटलं, तो वयस्कर व्यक्ती होती. पण तो त्या झाडाखाली तिथेच त्याचा आत्मा राहिला. आणि ज्यावेळी याला बांधलं गेलं होतं त्याला तो राग होता त्या रखवालदाराचा. तो रखवालदार नंतर वयस्कर होता, तो वारला नंतर काही दिवसानंतर. 1-2-3 गाव सोडून तो तिथे त्याचं गाव होतं. पण त्याचा तो एक राग होता त्यावेळेचा. आणि परत एका रखवालदाराने त्याच्यामुळे त्याला तिथे बांधलं होतं झाडाला. मग ही गोष्ट माझ्या लक्षात आली. मी बोललो बाबा ठीक आहे, तुझ्यावर अन्याय घडलेला आहे आणि तुझा अपघाती मृत्यू झालेला आहे. तो जो रखवालदार होता त्याचा काही हेतू नव्हता तुला मारण्याचा, आणि ह्यालासुद्धा जी शिक्षा केली आहे ती पण योग्य आहे. काय अनिल, बरोबर ना? तू चोरी करत होतास, मग चोरी करणाऱ्या शिक्षा झाली पाहिजे की नाही? हां, अनिल बोलतोय. हळूहळू त्याच्याशी संवाद साधायला सुरुवात केली. त्याला विचारलं बाबा तुझं नाव काय? तो म्हणतो माझं नाव हर्षल. मग हर्षल, तू काय तुझी इच्छा आहे? नाही, ह्याला कोण त्रास देईल ना तर मी ऐकून घेणार नाही, बघून घेणार नाही, त्याची बरोबर करेन मी, त्याला सोडणार नाही. बोलो बाबा तुझा राग मी समजू शकतो, राग तुझा आहे तो मान्य आहे मला. पण आता तू ह्या योनीमध्ये राहून, प्रेत योनीमध्ये राहून ह्याला त्रास देतो आहे आणि ह्याच्यामार्फत ती गोष्ट करतो आहेस, किंवा ह्याला तू सपोर्ट करतो असं म्हणतो आहेस, त्याला सहकार्य करतो असं म्हणतो आहेस. पण हे सहकार्य नाही, सपोर्ट नाही, तर ह्याचं नुकसान तू करतो आहेस. कारण तुझ्यामुळे तो मग
उद्विग्न होतो, भडकतो, रागवतो. म्हणजे तो रागवत नसतो तर तू करत असतोस. तर आता इथे थांब तू आणि ह्याला सोड आणि मुक्तीकडे जा. आणि मग त्याच्याशी मी संवाद साधले की तुला काय हवं आहे, काय नक्की तुला काय हवं आहे. नाही, मला बदला घ्यायचा होता. अरे पण बदला घ्यायचा होता, ती व्यक्ती गेलीच ना, ती हयात नाही आहे. मग तुला आता कोणाशी बदला घ्यायचा आहे? नाही, जो तो ह्याला त्रास देईल ना अनिलला, त्याच्याशी बदला घ्यायचा आहे. बाबा हे आता शक्य नाही आहे. तू आता प्रेतयोनीत आहेस, तर तू ते शरीर सोड आणि मुक्त हो. अन्यथा तू ह्याच योनीमध्ये खिचपत पडशील, तुला मुक्ती मिळणार नाही, नवीन जन्म मिळणार नाही. आणि मी त्याच्याशी संवाद साधले. त्याच्या आईवडिलांची आठवण करून दिली. तुझे आईवडीलसुद्धा कुठेतरी तुला बघत असतील, तुला हाक मारत असतील आणि तू तिथे त्या झाडाखालीच अडकून पडलास. तुझ्या इच्छेखातीर तू तिथे अडकून पडलास आणि वर्षभर तिथेच होतास आणि नंतर वर्षभरानंतर तू ह्याच्यासोबत आहेस. तुझ्या आईवडिलांचा विचार येतो की नाही? ते आईवडील कसे असतील, दुःखी कष्टी असतील, त्यांना एकदा जाऊन भेट, बघ. पण तिथेही राहू नकोस, तिथून मुक्ती घे, नवीन जन्म घे, असं मी त्याला समजवलं. त्यावेळी तो मान्य करायला तयार नाही. बोला ठीक आहे, बघ, विचार कर, पण मी तुला ओळखलं आहे, तुझी ओळख मला पटलेली आहे, विचार कर. असं करून तो दिवस संपला. परत मी 2-3 दिवसांनी त्यांना परत बोलवलं. मला कळलं होतं नक्की काय प्रकार आहे. मग मी परत एकदा त्याला बोलवलं. एकदाच हाक मारली त्याला मी. हाक मारल्यावर तो हजर झाला आणि मग त्याला मी समजवलं, काय विचार केलास तू, काय कळलं का तुला? मी बोलतो आहे, बघ त्याचे आईवडील कसं प्रेम करतात, हे करतात. तुझे पण आईवडील असतील, ते आता काय करत असतील, कसे असतील, जाऊन बघ एकदा आणि तिथूनसुद्धा मुक्तीच्या मार्गाने जा. असं म्हणून मी त्याला शिर्डीचा विभूतीचा अंगारा लावला त्याच्या कपाळाला. अनिलच्या विभूती फुंकली, पाण्यात विभूती कालवून दिली आणि मस्तकावर हात ठेवलं. काही वेळानंतर अनिल शांत झाला आणि मी त्याला सांगितलेलं की असं काहीतरी मला हे कर, दाखवून दे की तू गेला आहेस. तर काय मला दाखवून देशील? तर ते एक फूल आहे, ते फूल पाडून जा. त्या साईबाबांच्या तसबिरीवरती ठेवलेलं फूल. आणि त्या जाताना त्याने तो फूल पाडलं तिथनं, म्हणजे तो तिथून निघून गेला. मित्रांनो, लक्षात आलं काय घडते, कसं घडते. त्याच्यानंतर अनिल थोडासा नॉर्मल दिसला, पण तरीसुद्धा जी ग्रहस्थिती होती, त्या ग्रहस्थितीमुळे त्याच्या मनावर जे परिणाम झाले होते, त्यामुळे मी सांगितलं की याला थोडीशी सायकोलॉजी ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे, त्याच्यावरती चर्चा करणं गरजेचं आहे. तर त्याला आणखीन एक 4-5 वेळा माझ्याकडे घेऊन या. आणि तो एक त्याच्यावरती जो परिणाम झाला होता, तो परिणाम आता संपलेला आहे. पण त्याच्या मनावरती जे परिणाम झाले, त्या परिणामातून, त्या प्रसंगातून त्याला बाहेर काढणं गरजेचं आहे. तो प्रसंग त्याच्या अजून लक्षात आहे, तो राग त्याच्या मनात अजूनही आहे, तो रागसुद्धा काढणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो, हळूहळू मी त्याच्यावरती चर्चा केली. 5-6 सेशन झाले त्याच्याबरोबर आणि हळूहळू तो नॉर्मल झाला. मित्रांनो, याचा अर्थ लक्षात घ्या, या सर्व गोष्टी आहेत, भूतपिशाच असेल किंवा ग्रहताऱ्यांचा आपल्या मनावर असलेला प्रभाव असेल, ह्या सगळ्या गोष्टी मनावरती परिणाम करत असतात, मनावरती प्रभाव करत असतात, मनावरती नियंत्रण ठेवत असतात, त्याला नियंत्रित करत असतात. आणि त्यानुसारच या अनिलच्या मनावरती सुद्धा ती वेळ, तो जो ह्याचा प्रसंग हे होता, दिवस होता कसला, चंद्रग्रहणाचा, परत ती दुपारची वेळ होती, परत त्याच्यावरती लागलेला तो आरोप होता, परत त्याला ते तिथे बांधलं गेलं होतं आणि दुपारी 11 ते 3-4 वाजेपर्यंत त्या झाडाला तो बांधून ठेवला होता त्याला. हे जे काय सगळं प्रसंग घडला होता, त्याच्या मनावरती, त्या कोवळ्या मनावरती परिणाम झाले होते. आणि त्याबरोबर तो प्रेतात्मा.
मित्रांनो, लक्षात आलं का नक्की काय घडते, कसं घडते? त्यानंतर तो नॉर्मल झाला, आज व्यवस्थित आहे तो. म्हणजे आता काही मी त्याच्याशी संपर्कात नाही, पण त्यानंतर मी वर्षभर तो माझ्याकडे येत होता. नंतर कधी नाही कधी मी त्याला बोलवत होतो, म्हणजे तो स्वतः येऊन बसत होता. मग त्याचा भाऊ योगेश त्याला घेऊन येत होता. पण त्यानंतर तो हळूहळू नॉर्मल झाला. त्यांनी माझे आभार मानले. त्यावेळी तो माझ्या मते काहीतरी 9वी-10वीला काहीतरी होता आणि 10वीला त्यांनी चांगले मार्कसुद्धा मिळवले. चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाला तो. मित्रांनो, मी तुम्हाला काय सांगितलं यापूर्वीच की ज्योतिषशास्त्र हे अगाध शास्त्र आहे, ते विज्ञान आहे, शास्त्र आहे. आणि खगोलशास्त्र ह्या ग्रह ताऱ्यांचा आपल्या मनावरती होणारा परिणाम, आपल्या तणावरती होणारा परिणाम आणि त्यानुसार आपल्या आयुष्यात असे काय प्रसंग येतात, अशी काय घटना घडतात, त्या घटनांचाही आपल्या मनावरती होणारा परिणाम, आपल्या शरीरावरती होणारा परिणाम, ह्या सर्व गोष्टीमुळे आपण काय होतो? दोलायमान होतो, भरकटतो, दिशाहीन होतो. आणि तसंच हा अनिल भरकटला होता, दिशाहीन झाला होता, दोलायमान झाला होता. मित्रांनो, लक्षात आलंच असेल तुम्हाला. आणि महत्त्वाची गोष्ट, ही जी रास आहे मेष रास, ह्या राशीचा जातकसुद्धा थोडासा रागीड असतो, भडकणारा असतो, पण मनात त्याच्या काही नसते. तो मनात काय ठेवत नाही, पण लगेच भडकतो, लगेच राग येतो आणि लगेच शांत होतो. आणि प्रत्येक वेळी एक लढण्याच्या प्रवृत्तीमध्ये असतो. कारण तुम्ही बघितलं मेंढ्याला, तो लढण्याच्या प्रवृत्तीमध्येच असणार, नेहमी टक्कर मारायच्या तयारीत असणार. ती त्याची प्रवृत्ती आहे. पण हळूहळू आपल्याला जसं समजत जाईल, उमजत जाईल, तसं आपण स्वतःमध्ये परिवर्तन आणणं गरजेचं आहे. शेवटी हा मनाचा खेळ आहे. मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली, ह्या जातकाची गोष्ट कशी वाटली, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आपले विचार मांडा. आणखीन तर तुमच्याकडे कुठल्या गोष्टी असतील तर तुम्ही त्या गोष्टी माझ्यापर्यंत पोचवा. त्या राशीच्या जातकांची किंवा अन्य कुठली गोष्ट तुमच्या आयुष्यात घडली असेल त्याही गोष्टी तुम्ही पाठवू शकता. अशी काय भयावह जर गोष्ट घडली असेल तरी सांगा. थरारक कुठली गोष्ट असेल तुमच्या आयुष्यात घडलेली असेल ती सांगू शकता. बघा, तुमच्या लक्षात आलंच असेल, आपला मेष राशीच्या जातकाला कुठे सावधानगिरी बाळगायला हवी, कसं वागायला पाहिजे, काय पथ्य पाळायला पाहिजे, या गोष्टीतून तुम्हाला कळलंच असेल. मित्रांनो, ह्या तुम्हाला गोष्टी सांगतोय ना, याचा मागचा उद्देश एवढाच आहे की तुम्हाला त्या राशीच्या जातकांना आपला स्वभाव गुणधर्म कळून येईल, आपल्यामधील उणिवा दूर करता येतील, आपल्यामधील कमजोऱ्या दूर करता येतील, कमतरता दूर करता येतील. कारण आजचं वर्तमान तेच उद्याचं भविष्य. आणि वर्तमान घडवायचं असेल तर आपल्यामधील उणिवा, कमजोरी, कमतरता ह्या दूर करणं गरजेचं आहे. म्हणून आपण म्हणतो की ह्याचं आपलं काय म्हणतात त्याला, निंदकाचं घर असावे शेजारी, निंदकाचं घर असावं शेजारी. कारण निंदक जेवढी निंदक करतो तेवढं आपल्यामध्ये परिवर्तन येतात, आपल्यामध्ये आमूलाग्र बदल करता येतात आणि आपला उद्धार होतो, उन्नती होते. बघा, विचार करा. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार बरेचसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.